क्वेश्चन नंबर, हाँ, 20 नंबर का क्वेश्चन था शायद। कौन सा नंबर? 20 नंबर का क्वेश्चन जो हमने होमवर्क दिया था आपको। सुनाई दे रहा है आप लोगों को क्लियर? 20 नंबर का क्वेश्चन जिसमें 50 कोलेस्ट्रॉल के रिजल्ट थे। 20 नंबर का क्वेश्चन, बराबर। और आपने, आपको शायद मैंने कुछ बोला था, क्या निकालने के लिए बोला था? हिस्टोग्राम। ट्राई किया किसी ने? बोलो। अगर किसी ने ट्राई किया होगा तो बोलो, नहीं किया तो समझ सकता मैं। ट्राई नहीं। किया सर, लेकिन वो कर्व जो है बेल शेप नहीं है सर। गॉसियन कर्व नाही नहीं नाही है। सर, कर बेल शेप येईल म्हणून असं कोणी सांगितलं? नहीं, मी यहाँ 20 नंबर की गोष्ट करतोय। हिस्टोग्राम निकालने के लिए बोला था मैंने। 50 ऑब्जर्वेशन होते ना, सेरम कोलेस्ट्रॉल का रिजल्ट था शायद, बराबर। 20 नंबर का क्वेश्चन आप देखिए। हाँ, 50 स्टुडंट सेरम कोलेस्ट्रॉल है, सेरम कोलेस्ट्रॉल लेवल 50 स्टुडंट दिलं होतं। 20 नंबर का क्वेश्चन दिसलं तुम्हाला? यस सर। यस सर। हाँ, तर क्वेश्चन था हमारा, आपने शायद ऑब्जर्वेशन देखा होगा, तो 90 से लेके तो कहां तक था? 290 तक 290। था, बरोबर। 90 पासून 290 पर्यंत ऑब्जर्वेशन थे। टोटल 50 ऑब्जर्वेशन थे, ठीक है। तो यहां एक तो आप समझ सकते हैं, कोई ज्यादा दिमाग लगाने की जरूरत नहीं है। टोटल कितने इंटरवल बनाएंगे? जैसे आप 90 से 290 देखेंगे, तो यहाँ जो रेंज जो है, एक टॉपिक है हमारे पास, रेंज। रेंज कैसे निकालते हैं? हाईएस्ट ऑब्जर्वेशन, हाईएस्ट ऑब्जर्वेशन माइनस लोएस्ट ऑब्जर्वेशन, ये रेंज निकालने का ये फॉर्मूला है। आपको याद रखना है। ऐसा एक या दो मार्क के लिए क्वेश्चन हो सकता है, रेंज फाइंड करो करके। हाईएस्ट ऑब्जर्वेशन 290 था और लोएस्ट ऑब्जर्वेशन 90 है, तो यहाँ रेंज क्या होगा? 290 माइनस 90, यानी ये आएगा 200। कितना आएगा? 200। तो यहाँ आपने शायद देखा होगा, मैंने आपको जो पीडीएफ फाइल भेजी है, उसमें पेज नंबर 16 पे, पेज नंबर 16 पे एक रूल दिया हुआ है कि अगर आपके पास टोटल ऑब्जर्वेशन कितने 50, मतलब एन की वैल्यू 50 है, तो टोटल कितने क्लास इंटरवल बनाना चाहिए? तो इसके लिए उन्होंने एक रूल दिया है। वैसे तो आप खुद समझ सकते हैं कि हम यहाँ 90 से लेके 290 तक अगर जा रहे हैं, अगर हम 10-10, अगर हम क्लास इंटरवल का डिफरेंस 10-10 अगर लेंगे, तो बहुत लंबा हो जाएगा, बहुत ज्यादा टाइम पास हो जाएगा उसमें। 20-20 का तो भी लेना चाहिए। 20-25 का डिफरेंस आपने लेना चाहिए, क्योंकि वैसे भी रेंज कितना है यहाँ पे? 200 है। तो मेरे हिसाब से 25-25 का आपने रेंज लेना चाहिए, यानी डिफरेंस जो है 25-25 लेना चाहिए। 90 से लेके 290 तक जाना है तो 25-25 ऐड करेंगे। टोटल क्लास इंटरवल यहाँ 8 या 9 मिलेंगे, आपको देखना है, बराबर। तो एक रूल दिया उन्होंने, आपको ठीक लग रहा है तो ठीक है, ऐकू येतंय बरोबर? हो सर। मधामध्ये यार कोणाचा आवाज आहे? मग तुम्ही स्वतःला तुम्ही हे करून टाका, म्यूट करून टाका. मला असं वाटतं की काही प्रॉब्लेम तर आहे की नाही आहे, काही प्रॉब्लेम आहे का विचारतात काय, असं वाटतं मला. तो हम बात करे थे, यहाँ टोटल कितने क्लास इंटरवल बनाना चाहिए? तो त्यासाठी रूल दिलेला आहे, 1 तुम्हाला पेज नंबर 16 वर तुम्हाला मिळेल, मी पाठवलेलं आहे. जो हमने पीडीएफ फाइल भेजी ना, उसमें मिलेगा आपको। 1+3.322 असं काहीतरी आहे, इंटू लॉग ऑफ एन टू द बेस 10, वेर एन म्हणजे टोटल नंबर। ये रूल है, यानी टोटल कितने
कितने इंटरवल लेना है तो उसके लिए के की वैल्यू फाइंड करने के लिए रूल दिया है 1 + 3.322 ऐसा काहीतरी है इंटू लॉग ऑफ एन टू द बेस 10 ऐसा है। अब अगर यहाँ एन log of 50 to the base 10 की शायद 1.69 हो सकता है, अंदर से बताओ, आप उसको यूज मत करो अपना। 1.6 सपोज बोल रहा हूं मैं, लॉग ऑफ 50 की वैल्यू, ठीक है। 1.6 को अगर 3.33 से मल्टीप्लाई करेंगे तर जवळपास मला वाटतं की ती 5 किंवा 5 6 जवळपास येईल, तो मदत नंबर येईल। और 5 6 में अगर हम 1 ऐड करेंगे तो और एक बढ़ेगा, यानी 5 पॉइंट समथिंग असेल तर 6 पॉइंट तर आहे ना, समथिंग, त्याला नाही म्हणून म्हणजे सांगायला लागेल, नाही तर तोही पाठवेल मला, यांनी हा म्हणजे कागद दिला. किती व्हॅल्यू आहे 6 पॉइंट समथिंग। तुम्ही स्वतःला म्यूट करून टाका, तुमचा तो आवाज 10 येतोय मिनिट मला। कॉल करतो मग. अच्छा सॉरी सर. हा, ठीक आहे। तर या ठिकाणी मी सांगताय के ची जी व्हॅल्यू आहे, आता तुम्हाला माहित नाही किती आहे, तर एन म्हणजे 50 जर असेल, आप बोलते होंगे तो लॉग टेबल में पढ़ाऊंगा, ऐसा कोई प्रॉब्लम नहीं। लॉग ऑफ 50 टू द बेस 10, उसकी जो वैल्यू है 1 पॉइंट समथिंग होती है, इतना कंफर्म है। लॉग टेबल देख सकते हैं, लॉग टेबल में, सर ठीक है। यांची 1 व्हॅल्यू पॉइंट किती होईल? एन म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्जर्वेशन, जैसे वो क्वेश्चन में टोटल सेरम कोलेस्ट्रॉल जो थे, टोटल कितने ऑब्जर्वेशन थे 50, तो एन म्हणजे 50, किती ऑब्जर्वेशन आहे ते नंबर जे आहेत वो एन की वैल्यू है। ये तो यहाँ बेस 10 है, लॉग ऑफ एन टू द बेस 10। सर ब्लर जैसे येत दिसतंय. ब्लर दिसतंय, हो. बाकीच्यांना कसं दिसतंय? स्क्रीन पॉज झाली. ओके, स्क्रीन पॉज क्या झाली. हुआ भाई? ओके, हाँ ठीक है। आता क्लियर? येस सर. तो येस एक सर. मिनट थोड़ा कैमरा जाऊँ, हो हो. चलिए, ठीक है। तो ये मैं रूल बता रहा था की के म्हणजे टोटल किती क्लास इंटरवल, मी मतलब जैसे या क्वेश्चन मध्ये ऑब्जर्वेशन देखेंगे आप तो 90 से लेके 290 तक जा रहा है, मतलब रेंज कैसे फाइंड करना ये भी आपको समझना है। हाईएस्ट ऑब्जर्वेशन में से लोएस्ट ऑब्जर्वेशन माइनस करना है, 290 में से 90 जाएंगे तो कितना रहेगा 200, बराबर। रेंज 200 है, तो आप ही समझ सकते हैं, एक तो इसको 10 10 का डिफरेंस लेंगे तो बहुत ज्यादा नंबर, यानी जो क्लास इंटरवल है बहुत बढ़ेंगे। तो क्लास इंटरवल जनरली कितना लेना है उसके लिए ये फॉर्मूला दिया उन्होंने, के अगर क्लास इंटरवल है, नंबर ऑफ क्लास इंटरवल, तो के इक्वल टू 1 + 3.322 ऐसा लिखा है, इंटू लॉग ऑफ एन टू द बेस 10। यानी ये फॉर्मूले से आप कम से कम क्लास इंटरवल कितने होने चाहिए वो निकाल सकते हो। अंदाज से बोल रहा है, अंदाज से कैलकुलेशन करना है। सर हाँ तर तो फॉर्म्युला परत एकदा सांगाल का प्लीज? हाँ लिहिलं ना मॅडम, तुमच्या पुस्तकात आहे, तुम्ही पेज नंबर 16 वर बघा। के इक्वल टू ते मोबाईल 1, मध्ये. हम्म. के इक्वल टू, मी ते साईडला लिहितोय, के मीन्स नंबर ऑफ क्लास इंटरवल 1 + 3.322 असं काहीतरी लिहिलेलं आहे, आणि इंटू लॉग ऑफ एन टू द बेस 10। वन साइड मध्ये आहे, 1 + 3.33 म्हणजे 4.33 नाही होणार, याला मल्टीप्लाय मध्ये आहे, पहले मल्टीप्लिकेशन करते हैं उसके बाद में 1 ऐड करना है। जसं 1 + 3 आणि इंटू जर 2 असेल तर किती होईल आन्सर? सांगा आन्सर। एक मिनिट, हे दिसत नाहीये, एक मिनिट। 1 + 3 × 2 किती होईल? या ब्रॅकेटचा आन्सर किती होईल? ब्रॅकेटची व्हॅल्यू 7 7 बरोबर, 7. येस 7। नहीं तो 1 + 3 4 और 4 × 2 नहीं,
यानी बॉडमास रूल से आपको बराबर देखना है। बॉडमास रूल शायद आपने नाम सुना होगा, म्हणजे पहिले मल्टीप्लिकेशन है नंतर एडिशन है। एम पहले आता है तो मल्टीप्लिकेशन पहले करना, 3 × 2, ये मल्टीप्लिकेशन के लिए बोल रहा हूं मैं। 3 × 2 6 और +1 होगा 7। मैक्सिमम लोगों को, अगर आपके बच्चे भी अगर होंगे, अगर शादी हो गई होंगी तो देख सकते हैं आप, उनको बच्चों को पूछो 6वीं 7वीं में 8वीं में जो भी बच्चे होंगे उनको भी ये गलत बता सकते हैं वो लोग भी। बॉडमास रूल उनको याद दिलाना है, ठीक है। तो हमारा टॉपिक क्या है ये बता रहा था मैं, कि यहां रेंज कितना था 200 बराबर, या फिर यहां टोटल ऑब्जर्वेशन कितने थे 50 अगर ऑब्जर्वेशन है, एन के लिए अगर हम 50 पुट करेंगे तो log ऑफ 50 to the base 10, इसकी जो वैल्यू है 1.69 आएगी ऐसा मुझे लग रहा है। 1.69 मतलब 1.7 के करीब में आएगी। और 1.7 से आप ही बताओ, मुझे मल्टीप्लाई करके बताओ, क्या एलसी आपके पास सपोज 1.7 आएगा। log ऑफ काय की वैल्यू बता रहा हूं मैं, log ऑफ 50 to the base 10। आपको लर्न करना नहीं है, आपको वहां दिमाग भी यूज नहीं करना है। मैं बस क्वेश्चन कर रहा हूं, 1.7 इंटू 3.322 कितना हो रहा है, 5 पॉइंट समथिंग आएगा या 6 के करीब में आएगा वो। मला काढा लागेल, कॅल्क्युलेशन करायला लागेल असं वाटतंय। 17 × 51, 17 × 51. 5.6. 5.64. हा 5.6 64. समथिंग 64 आणि 1 प्लस ऍड कराल तर 6.64, म्हणजे जवळपास 7 जवळपास दिसत आहे। म्हणजे 50 जर ऑब्झर्वेशन आपल्याला असेल तर आपण 7 क्लास इंटरवल घ्यायला पाहिजे, असं रूल त्यांनी दिलेला आहे। आजूबाजूला होऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही। तर 7च्या जवळपास आहे तर आपण 8 घेऊ शकतो। माझं ऑब्झर्वेशन काय, व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत गेलेलं बघा, 90 पासून तर कुठपर्यंत गेलेले आहे 290 पर्यंत। काही लोक 20 चे डिफरन्स घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही, चुकीचं नाही, समझून घ्या। या 25 का भी डिफरेंस ले सकते हैं। अब आपने नोटिस किया होगा, कुछ नोटिस किया, शायद आपने 20 का डिफरेंस अगर लेंगे, चलिए मैं बात करूंगा, मैं 25 ले रहा हूं। जैसे पहला ऑब्जर्वेशन 90 और लास्ट ऑब्जर्वेशन है हमारा 290, 25 गया तो 90 ही सबसे लो से, हाँ 90 से कहा आएगा 25 ऐड करेंगे तो 115, फिर 115 से 25 ऐड करेंगे तो 140, फिर 140 से 165, 165 टू 190, 190 टू 215, 215 टू 25 ऐड करो 240, 255 और 255 टू 280। कुठे एक कमी गेला, एक कुठे कमी गेला, एक मिनिट, 25 25 25 बरोबर, 42 to 55. ओके 265, 265 टू 290, ठीक आहे। तर बघा क्लास इंटरवल किती झाले इथे, 8। फॉर्म्युल्यानुसार बघितलं तर तुम्ही 7च्या जवळपास येत होता तसंही, ठीक आहे। और 7 8 9 10 10 पर्यंत चालेल, म्हणजे तुम्ही 20 चे डिफरन्स घेऊ शकत होते, काही प्रॉब्लेम नाही। आणि इथे आता बघा, मला वीज सांगा आता बनवले तुम्ही, तर नाही चालणार. हा सर, हॅलो हॅलो, आवाज नाही, हा काय म्हटलं सर, सर बोला, 20 बनवले तर नाही चालणार का? हॅलो, आधा डिफरन्स बनवून 20 बनवले तर नाही चालणार का? चालेल ना, मी तेच तर तुम्हाला सांगतोय, आप डिफरन्स 20 का भी ले 90 सकते to हो, 100, 100 to चालेल, 110. बिलकुल काही प्रॉब्लेम नाही। 80 टू 100, 100 टू समथिंग म्हणजे 120, बट समझ सकते आप, कोई प्रॉब्लेम नहीं, कोई प्रॉब्लेम नहीं, ठीक आहे। बघा, एक तर त्यांनी क्लास इंटरवल किती कुठून कुठपर्यंत घ्यायला पाहिजे हे त्यांनी द्यायला पाहिजे, क्वेश्चन मध्ये दिलेलं नाहीये, आपण आपल्यानुसार घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। हे झालं क्लास इंटरवल।
तुम्ही घेतलं असेल तरी तुम्ही पाठवू शकता, काही प्रॉब्लेम नाही, असं नाही की चुकीचं आहे. क्लास इंटरवल आता फ्रिक्वेन्सी सांगा. तर काही काही ठिकाणी डाऊट येईल, ते तुम्ही समजून घ्या. जर 190 जर आला बघा, सपोज एखाद्या ठिकाणी 190 आला, ऑब्झर्वेशन मध्ये 190 आला, तर 190 तुम्ही इथे घेणार आहे की इथे घेणार आहे ते सांगा फक्त बस. म्हणजे इथे ऑब्झर्वेशन बघा 165 टू 190 आहे आणि इथे ऑब्झर्वेशन 192 टू 115 आहे. सपोज आपल्याकडे ऑब्झर्वेशन मध्ये वन ऑफ द ऑब्झर्वेशन 190 आहे, तर मग 190 या वरच्या इंटरव्हल मध्ये घेणार आहे की खालच्या इंटरव्हल मध्ये घेणार आहे सांगा. कालच्या इंटरवल मध्ये. खालच्या इंटरव्हल मध्ये. येस. कोणाला काही डाऊट आहे? कोणाला काही डाऊट आहे? सरांनी जे बोलले ते इंटरवल बरोबर मध्ये आहे? अप्पर नाही, इंटरवल मध्ये आपण अप्पर व्हॅल्यू घेतो ना. माझा क्वेश्चन तुम्ही म्हणजे म्हणता मॅडम 190 इथे घ्यायला पाहिजे असं म्हणता? हा सर हा खालच्या ज्याच्यात काऊन घ्यायचं आपण? मग तो हा मी तिथे तुम्हाला घ्यायचं. सांगतोय असं काही, ऐका, असं काही रूल नाही आहे, आपके ऊपर डिपेंड आहे. बट जनरली तुम्ही समजून घ्या, हे जे काही नंबर आहे आपण काय म्हणतोय, ऑब्झर्वेशन जे आहे 165 टू 190, म्हणजे जनरली आपण 190 पेक्षा लेस घेतोय. म्हणजे मला तरी असं वाटतंय, आणि एवढं बारीक जरी तुम्हाला तसं कोणी विचारणार नाहीये तसंही. 190 पेक्षा लेस जनरली मी सांगतोय, आणि इथून 190 पासून टू 15 पेक्षा लेस असं जनरली घ्या. म्हणजे 190 जर झाला आला तर आपण या इथे घेऊ, जर 215 आला तर आपण इथे घेऊ. एक काहीतरी रूल डिसाईड करून टाका. नाही तर असं नको की नाही मी 140 आला तर मी वर घेतला, 215 आला तर मी खाली घेतला, असं नको करा. तुम्ही एक तो डिसाईड करा, मला एक तर वरच्या साईडला घ्यायचंय की खालच्या साईडला घ्यायचंय, हे तुमच्यावर डिपेंड आहे. आणि जनरली तुमच्यावर डिपेंड आहे, मी तुम्हाला सरळ सांगतोय. आणि एवढं काही बारीक विचारणारही नाहीये, त्यांना माहिती त्यांना काही येत नाहीये. तर इथे तुम्हाला 190 असे डबल नंबर जर भेटले ना तर मग अवॉइड करायचं, नाही तर मग अवॉइड करा, तो नंबर देऊ नका देऊ. मग 190 तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही 10, 15, 20 कोणताही नंबर घेऊ शकता. या नंबरचा मल्टिपल मध्ये येणार नाही असं घेऊ शकता, अवॉइड करा. आणि नाही नसेल होत अवॉइड, काही प्रॉब्लेम नाही. 190 जर आलं तर आपण इथे घेऊ, ठीक आहे. एक तर रूल लक्षात 90 ठेवा. टू 115 घेतलं तर 116 पासून 140 घ्यायचं तर? 90 टू येस, हा हा, काय म्हटलं सर, बोला बोला. 90 टू 115 घेतलं आपण, तर Yes. 116 पासून 140 घेतलं पाहिजे ना. 90 टू 115 घेतला तर 116 पासून 140 140 वर यायला, असं म्हणतात तुम्ही. 140 किंवा 140 115 नाही, बरोबर आहे. 140 140 किंवा 140 म्हणजे काय असेल, 141 पासून घेऊ आपण. हा. तर हा, ऍक्च्युली तुम्ही समजून 141 घ्या. पासून घेऊ आपण. नाही, मी तुम्हाला सांगतोय याचं आपल्याला बेनिफिट कुठे आहे. तर याच्यानंतरचा समोरचा टॉपिक आहे आपला मेडियन आहे. तुम्ही मेडियन मध्ये पहा, किंवा आपण जे हिस्टोग्राम जे काढलेलं आहे, क्लास इंटरवल जर असेल तर आपण हिस्टोग्राम काढलेला आहे कंटिन्यू डाटासाठी, बरोबर आहे. म्हणजे आपण जे मला वाटतं तो एक एक्झाम्पल मी तुम्हाला पाठवलाय. हा, मगाशी मी तुम्हाला अर्धा तास अगोदर क्वेश्चन पाठवलेला आहे, दिसला तुम्हाला क्वेश्चन दिसला हो सर. ग्रुपमध्ये? येस. तर त्या क्वेश्चन मध्ये तुम्ही पहा क्लास इंटरवल कसं दिलेलं आहे, 0 टू 10, 10 टू 20 आहे, पाहून येस घ्या. सर. हा, तर म्हणजे कंटिन्युअस पाहिजे तो नंबर. जनरली तो नंबर जर 115 पासून जर इथे एंड झाला तर 115 पासूनच सुरुवात करा. कारण की आपला जो टार्गेट आहे, मी तुम्हाला सांगतोय, हे कशासाठी काढतोय, टॉपिक काय माझा इथे, काय टॉपिक आहे आपला, टॉपिक काय 50 ऑब्झर्वेशन जे दिले होते, काय काढायचं काय होतं तिथे त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला माहित आहे? एक मिनिट. ड्रॉ हिस्टोग्राम आहे, हिस्टोग्राम ड्रॉ करा आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हिस्टोग्राम किंवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन साठी इथे कंटिन्युअस व्हॅल्यू पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. कारण की मी तुम्हाला सांगतोय
हे जर क्वेश्चन काही काही क्वेश्चन मध्ये तुम्हाला असंही दिसेल, असंही इंटरव्हल दिसेल. मग अशा वेळेस काय करणार आहे आपण, काय करायचं व्हिडिओवर पाहू. इथे काहीतरी मग ऍडजस्टमेंट करावं लागते. इथे याच्यात हा 115 संपला, इथे 115 नाही आहे. म्हणजे असं होईल, जसं एक एक्झाम्पल 90 पासून, एक एक्झाम्पल हे खालचं दिसतं तुम्हाला इथे, दिसत आहे. जसे एक्झाम्पल सांगतोय, 90 सपोज इथे असेल तर 90 पासून 115 सपोज इथे आला 115, जे काही फ्रिक्वेन्सी असेल, सपोज काही फ्रिक्वेन्सी असेल, सपोज अशी काढला, असं काढला मी हिस्टोग्राम एक काढला. मग दुसरा 115 नंतर 116 तुम्ही म्हणता, मग इथे गॅप येईल, ती कंटिन्युअस नाही राहणार. म्हणजे जो दुसरा जो आहे दुसरा जो रेक्टँगल आहे तो असा येणार नाही, कंटिन्युअस येणार नाही. मग काय इथे गॅप येईल, म्हणजे गॅप येईल म्हणजे ती अशी येऊ शकते, मग अशी गॅप येईल, कारण की 116 पासून तुम्ही घेताय समोर. तर असं प्रॉब्लेम नको, म्हणून नंबर कधीही कंटिन्युअसच राहील. इथे संपला तर तोच नंबर घ्यायचा इथे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. यस सर. हा, नाही तर गॅप येईल आणि प्रॉब्लेम आपलाच कॅल्क्युलेशन त्रास आहे आपल्याला. काही क्वेश्चन राहील ना, काही क्वेश्चन आहे ज्या क्वेश्चन मध्ये असं तुम्हाला क्लास इंटरव्हल दिलेला आहे, मग अशा वेळेस कसं ग्राफ काढू आपण, हिस्टोग्राम किंवा मेडियन कसं काढू, तर त्यासाठी सांगतो मी नंतर. मग येईलच, मला वाटतं उद्याच येईल तो टॉपिक. ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सी, आता तुम्ही सांगा फ्रिक्वेन्सी, आता तुम्हाला मोजावं लागेल इथे. ठीक आहे, आता हे तुमच्यासाठी वर्क आहे, होमवर्क आहे. तुम्ही 20-20 डिफरन्स घेतलं असेल, काढलं असेल तर चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवा, सम ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी मस्ट बी इक्वल टू 50. टोटल 50 यायला पाहिजे, 50 पेक्षा कमी जास्त नको. तुम्ही क्वेश्चन जर मला वाटते या चॅट जीपीटी मध्ये किंवा मला वाटते काय काय ते ऑप्शन आपल्याकडे ऑनलाईन पाहण्यासाठी नाही का, तिथे जर टाका तर बऱ्याचशा क्वेश्चन मध्ये मला वाटतं इथे आन्सरच भेटत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. बट असं काही नाही, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, 25-25 डिस्टन्स मी डिफरन्स घेतलेला आहे इथे. फ्रिक्वेन्सी कोणती किती येत आहे, 115 पेक्षा आपण इथे काय घेणार, 115 इथे नाही घेणार आहे, इथे घेणार आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे याला म्हणताय लोअर क्लास लिमिट, हे अप्पर क्लास लिमिट. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही हे तुमच्यासाठी होमवर्क आहे, समजून घ्या. आता इथे फ्रिक्वेन्सी किती येईल आणि नंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मी क्वेश्चन तुम्हाला मगाशी म्हणून त्यासाठी दिलाय की त्यामध्ये नंबर छोटे छोटे नंबर आहे, आणि तो क्वेश्चन मी तुम्हाला समजून सांगतो. तो क्वेश्चन समजला तर तुम्ही हे सॉल्व्ह कराल. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन, हा कॉलम तुम्हाला काढायचा इथे, आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन, हे दोन्ही कॉलम तुम्हाला इथे फाइंड करायचे या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, बस एवढं करा. ग्राफ काढा तुम्ही. कारण की तो सिंपल क्वेश्चन घेऊ आपण, कारण की तुम्हाला मोजावं लागेल, तुम्ही मोजलेली नसेल. बरोबर, आता मोजू शकता, काही प्रॉब्लेम नाही. स्क्रीनशॉट घेता येते तुम्हाला, घेता येत असेल ना. स्क्रीनशॉट घेतला. चला, मी दुसरा क्वेश्चन लिहितो. मगाशी जो क्वेश्चन तुम्हाला पाठवला होता तो क्वेश्चन सांगा. लास्ट इंटरव्हल दिलं होतं, छोटे छोटे नंबर आहे म्हणून. बोलिए क्या था. क्लास इंटरवल 0 से 10, 10 to 20, 20 to 30, फ्रिक्वेन्सी सांगा. सहा, 6, 6, 13, 7, sorry, 7, 15, 15, 16, 16, 16, 4, 2, 16, 4 आणि 4, 2. बरोबर. yes, sir. हा,
तर येस, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढा, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काढा, असं मी क्वेश्चन दिला होता. काही लोक पाठवत आहे, आन्सर पाठवलं त्यांनी, काही लोकांनी पाठवलं आन्सर. तर इथे काय करतो आपण, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन, याचा कॉलम काढू, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. म्हणजे कोणापेक्षा लेस, 10, 10 जे आहे ना, 10 पेक्षा लेस, अशी किती, पहिला नंबर जैसे की वैसे रहेगा, बरोबर. मग त्यानंतर 20 पेक्षा लेस, म्हणजे जे 10 पेक्षा लेस आहे ना, ते या मधातलेही आहे, म्हणजे या दोघांची काय करतो आपण, ऍडिशन. सरळ सरळ एरो देऊन देतो, 6 और 7 13 होगा, 13 और ये 15 की एडिशन. म्हणजे बघा टोटल 50 यायला पाहिजे, कारण की टोटल फ्रिक्वेन्सी जी सम आहे ती 50 आहे. तर हे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन कॉलम काढणं. हे काही डाऊट आहे कोणाला, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन कॉलम कसा काढला, डाऊट आहे कोणाला? नो सर. कोणाला डाऊट असेल तर बिनधास्त विचारा, म्हणजे तुम्ही क्लास नसेल बघितला तर डाऊट येऊ शकते. आणि समोर आपण काढताय क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन द कॉलम काढताय, तो कॉलम काढू. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन, म्हणजे जी ओगिव कर्व जी होती, तुम्हाला कुठेतरी दिसले आहे ओगिव कर्व, मी या कर्व बद्दल गोष्ट करतोय, बोलतोय. बोला, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन. आता इथे बघा, जसं कोणापेक्षा ग्रेटर, 0 पेक्षा ग्रेटर, बघा 0 to 10 फ्रिक्वेन्सी किती आहे, 6, 10 to 20 7 आहे, समजू शकता तुम्ही बाकीचे. तर आपण हा नंबर घ्यायचा, 0 पेक्षा ग्रेटर फ्रिक्वेन्सी किती आहे इथे, तर टोटल किती आहे, 50 आहे. तर इथे पहिला जो आकडा आहे तो 50 ची, हा फायनल जो आकडा आहे तो इथे पहिले येईल. आणि आता तुम्ही सांगा, म्हणजे हे 0 पेक्षा ग्रेटर झाले आहे, 0 पेक्षा ग्रेटर जे आहे फ्रिक्वेन्सी टोटल किती आहे, 50. आता तुम्ही सांगा 10 पेक्षा ग्रेटर किती येईल फ्रिक्वेन्सी, 44. 10 पेक्षा ग्रेटर, म्हणजे या सगळ्यांची ऍडिशन होईल, बरोबर आहे. या सगळ्यांची ऍडिशन 6 सोडून, म्हणजे 50 मधून तुम्ही 6 मायनस करा, तर किती येईल, 44, बरोबर सांगितलं. अशा प्रकारे 20 पेक्षा ग्रेटर, 20 पेक्षा ग्रेटर म्हणजे काय होईल, 31. बरोबर. कोणता नंबर सोडतो आपण, हे दोन, यांची ऍडिशन किती येते, 13, 13 होते ना सर. 50 मधून बघा, मी काय म्हटलं, क्युम्युलेटिव्ह 13 फ्रिक्वेन्सी plus ग्रेटर दॅन 20 किती येईल, 20 पेक्षा ग्रेटर, म्हणजे या फ्रिक्वेन्सीची सम करायची तुम्हाला, म्हणजे टोटल मधून हे दोन नंबरची ऍडिशन मायनस करा, 50 मधून हे 13 मायनस होईल, किती राहील, 37, 7. 37 येईल. अर्थात क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन 30 किती येईल, मग या तिघांची ऍडिशन, समजत आहे, या तिन्ही नंबरची ऍडिशन 1 2 आणि 3, 20 प्लस 2 22, 40 पेक्षा ग्रेटर या दोन नंबरची ऍडिशन 6, आणि लास्ट मध्ये काय राहिलं, 50 पेक्षा ग्रेटर तर परत स्क्रीन ब्लर होत आहे सर. अरे बाकीच्याला दिसत आहे क्लिअर, येस बाकीच्याला दिसत आहे, म्हणजे मॅडम प्रॉब्लेम तुमचा असेल. दिसत आहे सर. हो ठीक आहे. तर बघा, तो नंबर जे आहे ना, हे नंबर कसे काढले ते सांगा मला तुम्ही.
क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन झालं. सांगा कोणते कोणते आकडे लिहायचे म्हणून सांगा. म्हणजे आपण हे समजत आहे की 0 पेक्षा ग्रेटर किती असेल फ्रिक्वेन्सी. टोटल 50 आहे पहिला नंबर, जैसे की वैसे लिखना है 50. आणि या 50 मधून हे 6 मायनस करा, हे 6 मायनस करा तुम्हाला. 44. बरोबर 44 येईल. समोर 44. आणि 10 पेक्षा जर ग्रेटर जर पाहिजे असेल तर आपण काय करणार आहे, या सगळ्यांची ऍडिशन केली तर ती 44 येत आहे. 20 पेक्षा ग्रेटर मध्ये यांची ऍडिशन करू तर टोटल मधून हे किती मायनस होतील, 13. यांची ऍडिशन तुम्हाला माहिती आहे 50 आहे. 50 मधून हे दोन नंबर 13 मायनस करा तर किती येईल, 37 येईल. किंवा ते तुम्ही म्हणू शकता काय केलं असेल समजू शकता, 50 मायनस 6 44, 44 मायनस 7 37, 37 मायनस 15. बरोबर आहे काय, 37 मायनस हा नंबर करा मायनस, किती येईल 22. मग 22 मधून हा नंबर मायनस करा तर 6 मधून 4 मायनस करू तर 2. बरोबर आहे बघा. हा आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन द कॉलम. कशाला काढलं मी, तर आपण आता काढू कर्व. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व लेस दॅन ची कर्व येईल आणि ग्रेटर दॅन ची कर्व येईल. पहिले क्लास इंटरवल दिलेला आहे 0 to 10. पहिले आपल्याला इथे मिड व्हॅल्यू घ्यायला लागेल. नाही तर पहिले काढा, आपण काढू हिस्टोग्राम काढू. काढा, तुम्ही सुद्धा काढू शकता. हिस्टोग्राम काढा पहिले. करा, प्रयत्न करा लवकर. ग्राफ पेपर असेल तर बेस्ट. मला वाटतं एक दोन लोकांनी ग्राफ पेपर सुद्धा यूज करतात तुमच्यापैकी. हिस्टोग्राम आणि त्यानंतर मग हिस्टोग्राम म्हणून आपल्याला काय मिळेल, पण टार्गेट आपला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कर्व काढायची आहे. हिस्टोग्राम नाही करू. एक मिनिट बघा, बघा एक एक पॉइंट. पहिले तर इथे मिड व्हॅल्यू घेऊ. क्लास इंटरवल 0 to 10 आहे. मिड व्हॅल्यू जशी इथे 5 येईल, 15, 25, 35, 45 अँड 55. या मिड व्हॅल्यू बघा, मिड व्हॅल्यू जे आहे ना त्या अलॉंग एक्स ऍक्सिस घेऊ आपण. मिड व्हॅल्यू मला काढायचं काय, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन ची कर्व काढायची. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन, क्युम्युलेटिव्ह कर्व काढायची आपल्याला. तर बघा मी काय काय घेतोय, 5, 15, आता बघा. आणि फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहित आहे जास्तीत जास्त 50 आहे फ्रिक्वेन्सी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 5 चं मल्टिपल मध्ये घेत आहे. 5 10 15 20. हे सेम डिस्टन्स पाहिजे. वाय ऍक्सिस वरही सेम पाहिजे, एक्स ऍक्सिस वरही सेम पाहिजे आपल्याला. जनरली मला लक्षात ठेवा तुम्ही 25 30 45 अँड 50. बोलिये. आता पहिला पॉइंट बघा कोणता घेतोय, मिड व्हॅल्यू 5. तर पहिली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कोणता नंबर आहे, 6. म्हणजे पहिला जो पॉइंट आहे सर. तो 5,6. हा पॉइंट ए नाव घेऊन द्यायला. सर मिड व्हॅल्यू न घेता डायरेक्ट 10 20 30 घेतला तर, हा सर बोला. मिड व्हॅल्यू न घेता डायरेक्ट 10 20 30 40 घेतलं तर नाही काय येणारच नाही ना. मग बघा तुम्ही समजून नाही. घ्या. बघा एक्स ची जी व्हॅल्यू आहे ना 0 पासून जर 10 असेल, हे समजून घ्या. एक्स ची व्हॅल्यू 0 पासून तर 10 असेल तर वाय ची व्हॅल्यू तुम्हाला 6 घ्यायची आहे. मग तुम्ही हिस्टोग्राम बनेल तिथे. मग
क्युम्युलेटिव्ह आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह ची कर्व आहे ती काढायची असेल तर आपण काय करू, याचं मिड पॉईंट घ्यायला लागेल आपल्याला. मिड पॉईंट म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आहे समजा, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे हे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हे जे आहे हा वाय कोऑर्डिनेट समजा, म्हणजे 5,6 समोर 15,13 असे हे पॉइंट तुम्हाला लोकेट करायचे आहे. म्हणून मी 2-3 दिवसाआधी ते टॉपिक शिकवलं होतं, पॉइंट्स लोकेट कसे करायचे. तर इथं हा एक्स आणि हा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची गोष्ट करतोय. तर 5,6 5,6 4 5 डिफरन्स आहे, 5 आहे, 5,6 अंदाजे 5 इथे असेल तर थोडं वर येईल थोडं. हा पहिला पॉइंट 5,6. इसी तरह से 15,13 ऐसे आहे. 15,13 म्हणजे हे नाही घ्यायचं, फ्रिक्वेन्सी नाही घ्यायची आपल्याला, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस देन घ्यायची. समोर 25,28 आता ग्राम पेपर जर असेल तर परफेक्ट निघेल. आहे ना मध्ये समोर 35,44 ठीक है, 44. नेक्स्ट 45,48 50 पेक्षा थोडंसं कमी. लास्ट 55, किती किंवा पण 50 50 55,50 आणि एक लिहिलं पास 50 48 थोडंसं वर आहे. आणि ही जी कर्व आहे ही कर्व आहे आपली कोणती कर्व, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन ची कर्व आहे. या कर्वचा बघा नेचर समजून घ्या. हे स्ट्रेट लाईन सारखं असं बिलकुल डायरेक्ट जॉईन